Hello everyone. Uh, we are going to study about the some points which are remaining in the chapter of file organization. In the last chapter, we studied about the concept of file organization. Then there are different types of file organization. So let's move towards the next point, which is indexing. Okay, indexing is the main part. Okay, then first of all we see what is indexing. Indexing is a data structure technique to efficiently retrieve records from the database files uh, based on some attributes on which the indexing has been done. Indexing in database system is similar to what we see in books. ओके, तर इंडेक्सिंग ही कन्सेप्ट काय आहे, तर जे तुम्ही बुक्स मध्ये बघता तर त्या बुक्स मध्ये जी काही कन्सेप्ट आहे तर ती इंडेक्सिंगची कन्सेप्ट आहे. म्हणजेच काय, तर बुक्स ओपन केल्यानंतर तुम्हाला जे मेन पेज झाल्यानंतर त्याच्या नेक्स्ट तुमचा सिलेबस असतो आणि सिलेबस नंतर जे पेज असतं ते कशाचं असतं, तर इंडेक्सचं पेज असतं आणि त्याच्यामध्ये तुमचा पूर्ण इंडेक्सिंग दिलेलं असतं. म्हणजे कोणता चॅप्टर आहे, चॅप्टरचं नाव काय आहे आणि त्याच्या पुढे तो चॅप्टर कितव्या पेज नंबर वरती आहे हे त्याच्यामध्ये मेन्शन असतं. तर हे काय आहे, पूर्ण इंडेक्सिंग आहे की तुम्हाला त्याच्यामधून तुम्ही जर इंडेक्स चेक केली तर तुम्हाला जो काही डेटा हवाय तो तुम्ही इझिली त्या पेजवरून जाऊन रिट्राईव्ह करून घेऊ शकता. तर याच्यामध्ये एखादा डेटा सर्च करायचा असेल, एखादी इन्फॉर्मेशन सर्च करून काढायची असेल तर ती इन्फॉर्मेशन इझिली त्या इंडेक्स वरून काय करू शकतो, आपण फाइंड आउट करू शकतो. त्यामुळे तिथं सेंटेन्स बघा काय आहे, इंडेक्सिंग इन डेटाबेस सिस्टीम इज सिमिलर टू व्हॉट वी सी इन बुक्स. ओके, so data is stored in the form of records in the database. For reorganization, every record has its key field. म्हणजे एखादं कोणतंही रेकॉर्ड जर डेटाबेस मध्ये सेव्ह असेल तर त्याच्यामध्ये त्याचे एक की फील्ड असतं आणि त्या की फील्डचा यूज करून इझिली डेटा काय करू शकतो, तर रिट्राईव्ह करू शकतो. Indexing is a data structure technique to retrieve records from the database efficiently. म्हणजे याच्यामध्ये डेटा स्ट्रक्चर आहे हे इंडेक्स म्हणजे, आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं, तर डेटाबेस मधून आपण इझिली डेटा काय करू शकतो, रिट्राईव्ह करू शकतो. As we know that no one like to wait, so the database is designed to access the data very faster and also quickly insert, update or delete any data to or from the database. म्हणजे आतापर्यंत जे काही डेटाबेस क्रिएट झालेले आहेत किंवा यापुढेही होतील तर त्याच्यामध्ये काय असतं, तर डेटाबेस डिझाईन करताना कोणालाही डेटा ऍक्सेस करण्यासाठी टाइम लागलेला चालणार नाही किंवा त्याच्यामध्ये जर टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस असेल तर युजर्स त्याच ठिकाणी ते एखादं ऍप्लिकेशन सोडून देतात. कारण का, तर तो डेटाबेस ओपन होण्यासाठी टाइम लागतो म्हणून. तर त्याच्यामध्ये इंडेक्सिंग जर ही कन्सेप्ट यूज असेल तर त्याच्यामध्ये डेटा ऍक्सेस हा फास्टली होऊ शकतो किंवा त्या डेटाबेसमध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करणं, अपडेट करणं, डिलीट करणं हे इझिली काय होऊ शकतं, वर्क करू शकतं बिकॉज ऑफ इंडेक्सिंग. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल स्टुडंट डेटाबेस असेल, कॉलेज डेटाबेस, आणि स्टुडंटना जर सपोज एखाद्या पर्टिक्युलर स्टुडंटची इन्फॉर्मेशन काढायची असेल किंवा स्वतःची इन्फॉर्मेशन त्याच्यातून फाइंड आउट करायची असेल तर त्याच्यामधून स्टुडंट आयडी हे जर की फील्ड घेतलं तर त्या आयडी यूज करून आपण तो स्टुडंट त्याची पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन इझिली काय करू शकतो, त्याच्या पर्टिक्युलर अकाउंटला ऍक्सेस करून घेऊ शकतो बिकॉज ऑफ इंडेक्सिंग. पण याच्यामध्ये जर ती प्रोसेस क्रिटिकल असेल तर कोणीही त्या डेटाबेसचा यूज करणार नाही. डिरेक्टली कॉलेजमध्ये येऊन तो त्याची पर्टिक्युलर काही इन्फॉर्मेशन त्याला माहिती नसेल तर ती इन्फॉर्मेशन कलेक्ट करून घेऊ शकतो. आणि जर त्याच्यामध्ये इंडेक्सिंग असेल तर त्याच्यामध्ये डेटा ऍक्सेस किंवा डेटा मॅनेजमेंट इझिली होऊ शकतं. आता हे इंडेक्सिंग कधी यूज होतं, तर when the database is very huge or smallest transaction of the data also takes more time to perform the action. आता ज्या वेळेस एखादा डेटाबेस खूप मोठा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये खूप रेकॉर्ड स्टोअर केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एखाद्या स्मॉलेस्ट ट्रान्झॅक्शन साठी सुद्धा भरपूर टाइम लागत असेल तर त्याच्यासाठी तो टाइम रिड्यूस करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये जो काही टाइम स्पेंड होतो तर तो टाइम स्पेंड रिड्यूस करण्यासाठी त्याच्यामध्ये इंडेक्सेस काय होऊ शकतं, युजेबल होऊ शकतं. सपोज फॉर एक्झाम्पल एखादा स्टुडंट आहे आणि त्याने ऍडमिशन घेतलं कॉलेजमध्ये, तर त्याच्यामध्ये त्या स्टुडंटला त्याचा रोल नंबर काय आहे हे जर आयडेंटिफाय करायचं असेल तर त्याच्यासाठी
तो इझिली तो जो काही कॉलेजची वेबसाईट आहे किंवा त्याच्यामध्ये कॉलेजचे जे काही पर्टिक्युलर ऍप्लिकेशन आहे त्याच्यामधून तो जर त्याने जर सर्चिंग केलं त्या पर्टिक्युलर स्टुडंटनी बाय युजिंग स्टुडंट ID, then it will get all the information related to that particular student or by using the name. म्हणजे त्या स्टुडंटला त्याचा ID सुद्धा माहिती नसेल तर ते तो स्वतःचं नाव यूज करून सुद्धा म्हणजे नेम पर्टिक्युलर स्टुडंट नेम हे नेम यूज करून सुद्धा तो सर्चिंग करू शकतो आणि त्या डेटाबेस मधून तो ती व्हॅल्यू काय होऊ शकते इझिली रिट्राईव्ह होऊ शकते. पण त्याच्यासाठी जर ती जर प्रोसेस टाइम कन्झ्युमिंग असेल किंवा ते लोडिंग साठी टाइम घेत असेल तर तो एखादा स्टुडंट काय करू शकतो तर डिरेक्टली ती वेबसाईट क्लोज करू शकतो किंवा ऍप्लिकेशन क्लोज करू शकतो. तर हे टाइम रिड्युसिंग करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये जो काही टाइम स्पेंड होतो त्या पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन साठी तर तो रिड्यूस करण्यासाठी इंडेक्सिंग ही कन्सेप्ट काय होते यूज होते. तर आता इंडेक्सिंग मध्ये अजून एक काय आहे तर याच्यामध्ये हे इझिली का होतं किंवा याच्यामध्ये टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस का नाहीये इंडेक्सिंग. तर याच्यामध्ये बघा सपोज देर आर अ ह्यूज अमाउंट ऑफ डेटाबेस देन वी हॅव टू स्टोअर इट इन सेकंडरी मेमरी दॅट इज इन हार्ड डिस्क. ज्याच्यामध्ये आपण सेकंडरी मेमरी मध्ये तो डेटा काय करू शकतो स्टोअर करून ठेवू शकतो. अँड द ऍक्च्युअल फाइल्स आर स्टोअर्ड इन द डिफरंट डेटा ब्लॉक्स. आणि त्याच्यामध्ये जे काही मेन फाइल्स आहेत तर त्या मेन फाइल्स काय होऊ शकतात तर डिफरंट डेटा ब्लॉक्स मध्ये स्टोअर होऊन राहू शकतात. When we have to perform some transaction or want to retrieve any required data, first we have to pull the data from memory, perform some action and save it back to the memory. म्हणजे जेव्हा आपण त्याच्यामध्ये इंडेक्सिंग यूज करतो तेव्हा त्याच्यामध्ये एखादं ट्रान्झॅक्शन परफॉर्म झाल्यानंतर काय होतं तर त्याच्यासाठी ते ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी तो डेटा मेमरी मधून रिट्राईव्ह करावा लागेल आणि त्याच्यानंतर जे काही ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर किंवा ऍक्शन परफॉर्म केल्यानंतर ते परत मेमरी मध्ये जाऊन काय होणार आहे त्या पर्टिक्युलर लोकेशनला स्टोअर होणार आहे. कारण का तर इथे फक्त आपण ते रेकॉर्ड रिट्राईव्ह केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये चेंजेस केले तरी सुद्धा त्याचं जे काही इंडेक्सिंग आहे ते इंडेक्सिंग सेम राहतं किंवा त्याचं जे लोकेशन आहे ते लोकेशन सेम राहतं आणि त्या स्टोरेजला जाऊन तो डेटा काय होतो स्टोअर होतो. In the database we have to maintain the link between the records and the data block so we can know where these records are stored. This link is called an index which acts like bridge between data blocks and records. Okay, this is the important sentence. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये लिंक मेंटेन केली जाते. तर कशामध्ये लिंक मेंटेन केली जाते तर जे ऍक्च्युअल रेकॉर्ड आहेत ते आणि त्याची जे काही मेन फाईल ज्या डेटा ब्लॉक्स मध्ये स्टोअर आहे तर त्या डेटा ब्लॉक्स मधलं जे काही इंटरमिडिएटर आहे तर त्या ज्या काही लिंक्स आहेत तर त्या लिंक्स म्हणजेच काय तर इंडेक्सिंग. आता तुम्हाला नेक्स्ट पॉइंट मध्ये कळलं त्याचे जे काही टाइप्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की याच्यामध्ये इंडेक्सिंग कसं परफॉर्म होतं. आणि इंडेक्सिंग मध्ये असं नाही की याच्यामध्ये एकाच कॉलम मध्ये तुम्ही इंडेक्सिंग करू शकता. आता फॉर एक्झाम्पल स्टुडंट टेबल असेल किंवा स्टुडंट डेटाबेस असेल आणि त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर टेबल आहे की ज्याच्यामध्ये स्टुडंट ID आहे, स्टुडंट नेम आहे, स्टुडंट क्लास आहे, ओके, एज आहे, त्याच्यानंतर ऍड्रेस आहे. सपोज जर असे कॉलम्स असतील तर त्याच्यामध्ये फक्त रोल नंबरने सर्चिंग होईल असं नाहीये किंवा रोल नंबर वरूनच आपण एखाद्या स्टुडंटची इन्फॉर्मेशन काढू शकतो असं नाहीये. सपोज एखाद्या स्टुडंटला त्याचा रोल नंबर माहिती नसेल तर तो स्वतःचं नाव यूज करून किंवा नेम म्हणजे स्टुडंट नेम हे इंडेक्सिंग यूज करून सुद्धा तो स्वतःची इन्फॉर्मेशन त्याच्यातून फाइंड आउट करून घेऊ शकतो. तर ते कसं करू शकतो तर त्याच्यामध्ये हे डिफरंट टाइप्स आहेत की त्याच्या थ्रू आपण हे इंडेक्सिंग करू शकतो आणि हे इंडेक्सिंग यूज केल्यामुळे त्या पर्टिक्युलर स्टुडंट डेटाबेसचा जो काही यूज करणारे स्टुडंट आहेत त्यांना फायदा होऊ शकतो. एक फॉर एक्झाम्पल आहे student database. Okay, index in the database is the pointer which is used to access the record from the database. आता फक्त काय सांगितलं की इंडेक्स बुक्सचं एक्झाम्पल सांगितलं की बुक्स मध्ये फर्स्टली इंडेक्स असते आणि इंडेक्स वरती पेज नंबर असतो आणि त्या पर्टिक्युलर पेज नंबर वरती पूर्ण तो पॉइंट काय असतो एक्सप्लेन केलेला असतो. म्हणजे तुमचं जे इंडेक्स मध्ये जे पेज नंबर दिलेला आहे हा काय आहे तर पॉइंट आहे तुमचा
की तो पॉइंटर तुम्हाला दिलेला आहे, तो पॉइंटरचा यूज करून तुम्ही ऍक्च्युअल डेटा त्या पर्टिक्युलर पेजला जाऊन घेऊ शकता. तर त्याच पद्धतीने डेटाबेस मध्ये सुद्धा इंडेक्सिंग आहे. आणि हे इंडेक्सिंग म्हणजेच काय तर पॉइंटर आहे की ज्या ठिकाणी ऍक्च्युअल रेकॉर्ड स्टोअर आहेत किंवा डेटा स्टोअर आहे, तर त्याचं जे काही नोटिफिकेशन आहे किंवा त्याचं जे काही पॉइंटिंग आहे तर ते या इंडेक्सिंग मध्ये काय असतं, स्टोअर असतं. ओके, इंडेक्सिंग. आता बघा याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट काय आहे. Indexing is defined based on its indexing attributes. Indexing can be of the following types. त्याच्यामध्ये मेन 3 टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट टाइप आहे तो प्रायमरी इंडेक्स, सेकंडरी इंडेक्स अँड क्लस्टरिंग इंडेक्स. These are the 3 main types: primary, secondary and clustering. Then first of all, see what is primary index. Primary index is defined on an ordered data file. The data file is ordered on a key field. The key field is generally the primary key of the relation. Okay. तर आता याच्यामध्ये बघा, प्रायमरी की म्हणजे या वर्डिंग मध्येच तुम्हाला समजेल की व्हॉट इज प्रायमरी इंडेक्स. दॅट मीन्स दिस इंडेक्सेस डिपेंड्स अपॉन दी प्रायमरी की. ओके, तर प्रायमरी की वरती हा प्रायमरी इंडेक्स काय आहे, डिपेंड आहे. त्याच्यानंतर आहे बघा सेकंडरी इंडेक्स. Secondary index may be generated from a field which is a candidate key and has a unique value in every record, or a non-key with duplicate values. That means it is opposite of the primary key. Primary key च्या opposite आहे याच्यामध्ये की याच्यामध्ये तुम्ही नॉन की फील्ड वरती अप्लाय करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये एखाद्या फील्डला जर प्रायमरी की नसेल तरी सुद्धा त्या पर्टिक्युलर कॉलम वरती सेकंडरी इंडेक्स अप्लाय होऊ शकतो. अदरवाइज एखादे जर की फील्ड मध्ये युनिक व्हॅल्यूज असतील तर त्या पर्टिक्युलर फील्ड वरती सुद्धा सेकंडरी इंडेक्स काय होऊ शकतो, अप्लाय होऊ शकतो. देन सेकंडरी इंडेक्स इज वी सी इन आवर नेक्स्ट detailed point of that particular index type. Then third one is clustering index. Clustering index is defined on an ordered data file. The data file is ordered on a non-key field. Okay, म्हणजे नॉन की फील्ड म्हणजे ज्या फील्ड वरती की नाहीये तर त्याच्यावरती सुद्धा आपण ही क्लस्टरिंग इंडेक्स काय करू शकतो, अप्लाय करू शकतो. ओके, आफ्टर दॅट वी विल सी the types of the indexing one by one in detail. First type is primary index. Okay, primary key is of two types. प्रायमरी की मध्ये 2 टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये एक आहे तो डेन्स इंडेक्स आणि सेकंड आहे तो स्पार्स इंडेक्स. ओके, these primary index is divided into 2 parts, that is dense index, sparse index. Okay, first of all we see what is dense index. In dense index there is an index record for every search key value in the database. This makes searching faster but requires more space to store index records itself. Index records contain search key value and a pointer to the actual record on the disk. Okay, तर फॉर एक्झाम्पल बघा तुम्हाला इमेज मध्ये दिसत असेल तर याच्यामध्ये हे काय आहे, तर याच्यामध्ये हा इंडेक्सिंग आहे. तर इंडेक्सिंग मध्ये काय केलेलं आहे तर याच्यामध्ये एक पर्टिक्युलर रेकॉर्ड घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा तुम्हाला जो इथे डॉट दिसतोय तर डॉट हा काय दाखवलेला आहे तर हा पॉइंटर दाखवलेला आहे. दिस इज अन इंडेक्स. इंडेक्स आहे आणि हा इंडेक्स पॉइंटर आहे आणि हा इंडेक्स पर्टिक्युलर पॉइंटर आहे. तो पर्टिक्युलर रेकॉर्ड हा डिस्क ब्लॉक वरती डेटा आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण रेकॉर्ड्स काय आहेत, स्टोअर आहेत. तर याच्यामध्ये हा पर्टिक्युलर पॉइंटर आहे तो त्या पर्टिक्युलर डेटा ब्लॉक्सला काय झालेला आहे, लिंक झालेला आहे. म्हणजे बघा इथे China index is related to the particular data block which stores all the information related to the China. Okay, then second Canada index is links with the records that are stored in the data block which contains Canada and their another information. Okay, यामध्ये या टाइप मध्ये काय होतं तर डेटा काय होतो, स्टोअर होतो डेटा ब्लॉक्स मध्ये. पण ह्याच्यामध्ये हे काय आहे तर ऑर्डर्ड म्हणजे 1 by 1 याच्यामध्ये स्टोअर केलं जाऊ शकतो.
म्हणजे सिक्वेन्शियली याच्यामध्ये काय होतं, डेटा सेव्ह होत जातो डेटा ब्लॉक्स मध्ये. आणि याच्यामध्ये कुठे यूज होऊ शकतं, तर ज्या कॉलम वरती की आहे तर अशाच कॉलम वरती काय होऊ शकतो, प्रायमरी इंडेक्स असाइन होऊ शकतो. आता याच्यामध्ये बघा, फॉर एक्झाम्पल स्टुडंट रोल नंबर स्टुडंट आयडी. पण त्याच्या अगोदर फर्स्टली प्रायमरी इंडेक्स म्हणजे काय, तर याचा मीनिंग काय आहे, तर याच्यामध्ये प्रायमरी इंडेक्स मीन्स इफ द इंडेक्स इज क्रिएटेड ऑन द प्रायमरी की ऑफ द टेबल देन दॅट इंडेक्स इज प्रायमरी इंडेक्स. म्हणजे ज्या टेबलवरती ज्या कॉलमवर ज्या टेबलच्या ज्या कॉलमवरती प्रायमरी की अप्लाय आहे तर त्याच्यावरून जो इंडेक्स क्रिएट केला जातो तो म्हणजे काय, तर प्रायमरी इंडेक्स. आणि यामुळे काय होऊ शकतं की जर आपण प्रायमरी की असणाऱ्या फील्डवरती किंवा कॉलमवरती जर इंडेक्स क्रिएट केला तर डेटाबेस मधून व्हॅल्यू इझिली काय होऊ शकतात, रिट्राईव्ह होऊ शकतात. तर फॉर एक्झाम्पल स्टुडंट रोल नंबर असेल आणि स्टुडंट रोल नंबर या फील्डला म्हणजे कॉलमला जर प्रायमरी की असेल तर त्याच्यामध्ये युनिक रेकॉर्ड सेव्ह होणार आहेत, ऍज वेल ऍज त्याच्यामधून जर डेटा रिट्राईव्ह करायचा असेल तर तो डेटा डुप्लिकेट नसणार आहे किंवा तो ते रेकॉर्ड्स काय असणार आहेत, तर युनिक असणार आहेत. म्हणजे एकाच नावाचे जरी दोन स्टुडंट असतील तरी त्यांचा रोल नंबर वेगळा असणार आहे. त्यामुळे काय होऊ शकतं, याच्यामध्ये रोल नंबर वाईज सर्चिंग केलं तर त्याच्यामध्ये इझिली आपल्याला जो हवा तो त्या स्टुडंटचा रेकॉर्ड आपण त्या डेटाबेस मधून काय करू शकतो, काढू शकतो. आणि हा त्याचा मेन प्लस पॉइंट आहे प्रायमरी इंडेक्सचा. ओके, त्याच्यामध्ये डेन्स इंडेक्स हा याच्यावरती येतो ज्यावरती आपण प्रायमरी की अप्लाय केलेली आहे तर त्या फील्ड वरती आपण हा डेन्स इंडेक्स काय करू शकतो, अप्लाय करू शकतो. For every search key value there is an index recording the dense index so that searching of records is very faster but requires more space to store an index record. ज्याच्यामध्ये ह्याचं वर्किंग फास्ट आहे डेन्स इंडेक्सचं, पण त्याच्यामध्ये रेकॉर्ड स्टोअर करण्यासाठी लागणारा जो काही स्पेस आहे तो खूप आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये जो नेक्स्ट अनदर ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन सुद्धा याच्यामध्ये यूज होतात. On primary key as well as columns, indexing is created on which we perform transaction. Creating index on primary key will not sufficient, hence index on all the search key column is stored. This method is called dense index. म्हणजे ज्या कॉलम वरती फक्त प्रायमरी की आहे त्याच्यावरती इंडेक्स अप्लाय करून सफिशियंट नाहीये, तर आपल्याला ज्या कॉलम वरती सर्चिंग हवं आहे तर त्या कॉलम वरती सुद्धा आपण इंडेक्स काय करू शकतो, असाइन करू शकतो. तर त्यालाच काय कॉल केलं जातं, तर डेन्स इंडेक्स असं कॉल केलं जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल बघा, आता ह्याच्यामध्ये डेन्स इंडेक्सचं हे काय आहे. फॉर एक्झाम्पल स्टुडंट्स आर सर्च बेस्ड ऑन देअर रोल नंबर विच इज अ प्रायमरी की and also we search for student by his first name, last name, particular age group, residing in some place, or for some course, etc. That means most of the columns need for searching of the students record. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय सांगितलं मी आता, तर ह्याच्यामध्ये एखादा स्टुडंट डेटाबेस असेल आणि त्याच्यामध्ये जर सर्चिंग कशा थ्रू करायचं असेल तर फॉर एक्झाम्पल एखाद्या पर्टिक्युलर स्टुडंटच्या रोल नंबर वरून करायचं असेल, स्टुडंट नेम असेल किंवा त्याच्यामध्ये फर्स्ट नेम लास्ट नेम असेल, त्याच्यामध्ये पर्टिक्युलर एज ग्रुप म्हणजे स्टुडंट एज, स्टुडंट्स बिटवीन द एज 21 to 23 या टाइप मध्ये फाइंड आउट करायचं असेल तर स्टुडंट एज या कॉलम वरून सुद्धा आयडेंटिफाय करू शकतो. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलर कोर्स, फॉर एक्झाम्पल बीएससी, आता आपल्याकडे पूर्ण कॉलेज डेटाबेस असेल तर त्याच्यामध्ये फक्त बीएससी कम्प्युटर सायन्स स्टुडंट्स अशी जर लिस्ट फाइंड आउट करायची असेल तर त्याच्यामध्ये स्टुडंट कोर्स म्हणजे कोर्स हा जो काही कॉलम आहे त्याच्यावरून सुद्धा सर्चिंग करता आलं पाहिजे. तर या टाइप मध्ये जर सर्चिंग करायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा आपण इंडेक्सिंग यूज करू शकतो. सो इंडेक्स ऑन द only primary key is not sufficient to fetch the records faster. Hence, we have to apply the index on the other searching key columns to fetch the records faster. म्हणजेच काय, तर मी आता जे काही एक्झाम्पल सांगितले की याच्यामध्ये स्टुडंट रोल नंबर सोडून बाकीचे जे काही कॉलम्स असतात तर त्या कॉलम वरून सुद्धा डेटा फेच करणं इम्पॉर्टंट आहे. फक्त प्रायमरी की असणारा जो काही कॉलम आहे तर त्याच्यावरून फक्त
रेकॉर्ड फेच करणं सफिशियंट नाहीये. तर यावेळेस काय होऊ शकतं, तर याच्यामध्ये जर या सर्चिंग की म्हणजे रोल नंबर सोडून जे काही बाकीचे कॉलम्स असतील तर त्याच्यावरून जर डेटा सर्च करायचा असेल तर ही खूप मोठी टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस असणार आहे आणि त्याच्यामध्ये जी काही स्टोरेज स्पेस असणार आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये काय होणार आहे, जास्ती लागणार आहे. आणि त्याच्यामुळे हा जो डेन्स इंडेक्स आहे तर त्याच्यामध्ये जो नेक्स्ट इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे ते इम्प्लिमेंटेशन कोणतं आहे तर स्पार्स इंडेक्स. In sparse index, index records are not created for every search key. An index record here contains a search key and an actual pointer to the data block on the disk. To search a record, we first proceed by index record and reach at the actual location of the data. If the data we are looking for is not where we directly reach by the following index, then the system starts sequential search until the desired data is found. म्हणजेच काय तर याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये एखाद्या पर्टिक्युलर सर्च की वरती इंडेक्स क्रिएट होऊ शकतो पण त्याच्यामध्ये सगळ्यात किंवा ऑल सर्च की फील्ड वरती इंडेक्स क्रिएट नाही होऊ शकत. फॉर एक्झाम्पल रोल नंबर, नेम, क्लास, कोर्स, तर या हे जे कॉलम्स असतील फॉर एक्झाम्पल स्टुडंट टेबल मधील तर त्याच्यामध्ये जर रोल नंबर हा प्रायमरी की असेल आणि त्यावरती जर आपण अप्लाय केलं तर तो प्रायमरी इंडेक्सच्या अंडर येऊ शकतो. आता फॉर एक्झाम्पल मला नेम वरून सर्च करायचंय, क्लास वरून सर्च करायचंय, कोर्स वरून सर्च करायचंय तर ते नेम, क्लास, कोर्स हे काय झाले तर सर्च की फील्ड झाले म्हणजे सर्च की कॉलम म्हणजे याच्यावरती मला सर्चिंग करायचं आहे पण त्याच्यावरती मी सर्वच सर्च की फील्ड वरती इंडेक्स क्रिएट करू शकत नाही. तर त्याच्यामध्ये हा जो नेक्स्ट कन्सेप्ट यूज केला जाऊ शकतो तर तो आहे स्पार्स इंडेक्स. आणि या स्पार्स इंडेक्स मध्ये काय होऊ शकतं तर याच्यामध्ये रेकॉर्ड सर्च केली जाऊ शकतात. वी फर्स्ट प्रोसीड बाय इंडेक्स रेकॉर्ड. त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल इंडेक्स रेकॉर्ड थ्रू चेक केले जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलर स्टुडंटचं जर आयडी असेल तर त्या आयडी वरून किंवा रोल नंबर वरून ते रेकॉर्ड सर्च केलं जाऊ शकतं आणि त्या पर्टिक्युलर लोकेशनला ते मिळाल्यानंतर ते रिट्राय करून त्या पर्टिक्युलर युजरला शो केलं जाऊ शकतं. पण त्याच्यामध्ये जर ते रेकॉर्ड त्याच्यामध्ये सापडलं नाही किंवा त्याच्यामध्ये फेच झालं नाही त्या सिस्टीम मधून सॉरी त्या डेटा ब्लॉक्स मध्ये त्या पर्टिक्युलर इंडेक्स मधून ते सर्चिंग झालं नाही तर सिस्टीम काय करते तर सिस्टीम स्टार्ट सिक्वेन्शियल सर्च अंटिल द डिझायर्ड डेटा इज फाउंड. म्हणजे इंडेक्सिंग मधून जो पर्टिक्युलर इंडेक्सिंग क्रिएट केलेलं आहे डेटा ब्लॉक्स मध्ये की जिथं ऍक्च्युअल डेटा स्टोअर आहे तिथे तर त्याच्यामध्ये जर ते एखादं पर्टिक्युलर रेकॉर्ड सर्च नाही झालं तर ते सिक्वेन्शियल सर्चिंग करत जातं म्हणजे 1 to अप टू एंड म्हणजे 1 2 3 4 5 अप टू एंड. तर या टाइप मध्ये त्याच्यामध्ये काय केलं जाऊ शकतं सर्चिंग केलं जाऊ शकतं आणि हे सर्चिंग म्हणजेच काय तर स्पार्स इंडेक्स. ओके तर त्याच्यामध्ये बघा फॉर एक्झाम्पल USA सर्च करायचं आणि त्याच्यामध्ये जर की ऍट्रिब्यूट देऊन त्याच्यामध्ये जर सर्चिंग होत नसेल तर स्पार्स इंडेक्स मध्ये काय आहे तर ते सिक्वेन्शियली चेक करत जाणार आहे. तर ते फर्स्टली चायना चेक करेल, कॅनडा, रशिया आणि USA आणि इथं फेच झाल्यानंतर ते पर्टिक्युलर लोकेशन शो केलं जाईल आणि ते पर्टिक्युलर रेकॉर्ड त्या पर्टिक्युलर युजरला शो केलं जाईल. ओके तर या टाइप मध्ये सेकंड टाइप यूज केला जातो स्पार्स इंडेक्स. आता याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये जो मेन पार्ट आहे तो स्पार्स इंडेक्स अवॉइड दी address issue of the dense indexing and in this method of indexing see the example of the student dense index and it is converted into sparse index. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला या टाइप मध्ये पॉइंटर यूज केला जाऊ शकतो किंवा याच्यामध्ये तुम्हाला दुसरं मी एक्झाम्पल दाखवते की ज्याच्यामध्ये काय होतं त्याच्यामध्ये काय होतं तर एक टेबल असतो त्याच्यामध्ये पूर्ण स्टुडंटचा okay see here this is the table which contains id, name and index address. आता स्पार्स इंडेक्स मध्ये एक कॉलम ऍड होईल इंडेक्सिंग मध्ये तर एक आहे तो इंडेक्स ऍड्रेस म्हणजे जो ऍक्च्युअल टेबल असतो त्याच्या लास्टला हा इंडेक्स ऍड्रेस हा कॉलम काय केला जातो क्रिएट केला जातो आणि त्याच्यामध्ये जे काही पर्टिक्युलर रेकॉर्ड्स आहेत तर ते पर्टिक्युलर रेकॉर्ड्स डेटा ब्लॉक्स मध्ये स्टोअर होतात आणि त्याच्यामध्ये हा जो टेबल असेल तर त्याचा जो फर्स्ट कॉलम आहे तो इंडेक्स ऍड्रेस म्हणून त्याच्यामध्ये यूज केला जातो
आणि त्यामुळे काय होतं तर त्या इंडेक्स ऍड्रेसचे जे काही पर्टिक्युलर लोकेशन आहे, म्हणजे जरी ऍक्च्युअल डेटाबेस मध्ये रेकॉर्ड्स कोणत्याही पोझिशनला असतील, म्हणजे ते असेंडिंग ऑर्डर मध्ये असू देत किंवा नसू देत, जसा डेटा स्टोअर आहे तर त्या टाइप मध्ये जरी डेटा स्टोअर असेल तरी सुद्धा डेटा इझिली त्या डेटाबेस मधून किंवा डेटा ब्लॉक मधून काय होऊ शकतो, रिट्राईव्ह होऊ शकतो बिकॉज ऑफ स्पार्स इंडेक्सिंग. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट यूज होते, ही कन्सेप्ट आहे मल्टी लेवल इंडेक्सिंग. ओके, तर आता ही मल्टी लेवल इंडेक्सिंग का यूज होते, तर याच्यामध्ये बघा, index records comprise search key value and data pointers. Multi-level index is stored on the disk along with the actual database files. As the size of the database grows, so does the size of the indices. There is an immense need to keep the index records in the main memory so as to speed up the search operations. If single level index is used, then a large size index cannot be kept in memory, which leads to multiple disk accesses. म्हणजेच काय तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर याच्यामध्ये सपोज एखादा रेकॉर्ड असतील आणि ते रेकॉर्ड जर मेमरीवरती स्टोअर केलेले असतील, तर त्याच्यामध्ये जे काही सर्चिंग असेल किंवा त्याच्यामध्ये जे काही ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील, तर ते करण्यासाठी त्याच्यामध्ये मल्टिपल डिस्कचा यूज केला जाऊ शकतो किंवा करावा लागेल, कारण ह्याच्यामध्ये लोड आल्यामुळे ती सिस्टीम काय होईल, ऑटोमॅटिकली स्लो होणार आहे. त्यामुळे पूर्ण डेटा मेमरीवरती न घेता तर तो जो काही डेटा आहे तो होल डेटा ब्लॉक्स मध्ये स्टोअर करून त्याच्यामध्ये त्याची जी काही इंडेक्सिंग आहे तर ते इंडेक्सिंग फक्त याच्यामध्ये यूज करायची, की जेणेकरून जेवढा डेटा आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी गरजेचा आहे किंवा फेचिंग करायचं आहे, तर तेवढाच डेटा ब्लॉक्स मधून काय करून घेऊ शकतो, फेच करून घेऊ शकतो. तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसेल आउटर इंडेक्स, इनर इंडेक्स अँड डेटा ब्लॉक. हे लास्ट हे काय आहे तुम्हाला डॉट मध्ये दाखवलेले आहेत ते पॉइंटर्स आहेत. Multi-level index helps in breaking down the index into several smaller indices in order to make the outmost level so small that it can be saved in a single disk block, which can be easily accommodated anywhere in the main memory. म्हणजे याच्यामध्ये मेन मेमरीवरती जो काही डेटा आहे जेवढा गरजेचा आहे तर तेवढा डेटा आपण फेच करून घेऊ शकतो, आणि त्याच्यामध्ये तो फेच करण्यासाठी त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल काय यूज केले जातात, तर आउटर इंडेक्स. आणि आउटर इंडेक्स मध्ये कोणता ऍड्रेस स्टोअर असतो, तर इनर इंडेक्सचा ऍड्रेस स्टोअर असतो. आता इनर इंडेक्स मध्ये बघा तुम्हाला मल्टिपल्स दिसतील. ओके, आउटर इंडेक्स मध्ये तुम्हाला इथे 3 दिसतील आणि त्याच्याशी रिलेटेड हे इनर इंडेक्स, आणि इनर इंडेक्स थ्रू त्या पर्टिक्युलर डेटा ब्लॉक्स मधील पर्टिक्युलर डेटाचा रेकॉर्ड आहे, डेटा किंवा रेकॉर्ड आहे तर त्याचा ऍड्रेस त्याच्यामध्ये स्टोअर असणार आहे. ओके, हा झाला प्रायमरी इंडेक्स मधील पार्ट. त्याच्यानंतर आहे सेकंडरी इंडेक्स. ओके, तर व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ सेकंडरी इंडेक्स. त्याच्यामध्ये जे काही स्पार्स इंडेक्स आहेत तर त्या स्पार्स इंडेक्सचे जे काही आउटकम्स आहेत ते आउटकम्स किंवा प्रॉब्लेम्स आहेत तर ते प्रॉब्लेम्स ओव्हरकम करण्यासाठी याच्यामध्ये सेकंडरी इंडेक्सचा काय होतो, यूज होतो. तर आता ह्याच्यामध्ये बघा काय आहे, याच्यामध्ये secondary indexing to reduce the size of mapping, another level of indexing is introduced. In this method, the huge range of the columns is selected initially so that the mapping size of the first level becomes small. Then each range is further divided into smaller range. The mapping of the first level is stored in the primary memory so that the address fetch is faster. The mapping of the secondary level and actual data are stored in the सेकंडरी मेमरी. तुम्हाला माहिती असेल की सिस्टीम मध्ये प्रायमरी मेमरी काय असते आणि सेकंडरी मेमरी काय असते. त्याच्यामध्ये प्रायमरी मेमरीवरती जास्ती लोड येऊ नये म्हणून याच्यामध्ये काय केलं जातं, जो काही इंडेक्स आहे तो इंडेक्स डिवाइड केला जातो, म्हणजे डिरेक्टली डेटा ऍक्सेस होत नाही याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये ऍक्च्युअल डेटा असतो तर तो डेटा आणि जी काही सेकंडरी लेवल इंडेक्स आहे तर ही सेकंडरी लेवल इंडेक्स आणि ऍक्च्युअल डेटा हे सेकंडरी मेमरीवरती स्टोअर असतात, म्हणजे हार्ड डिस्क वरती स्टोअर असतात. आणि आपल्या कम्प्युटरचं जे वर्किंग चालतं तर ते प्रायमरी मेमरीवरती चालतं, म्हणजे रॅम वरती. तर रॅम वरती फक्त काय ऍक्सेस होणार आहे, तर प्रायमरी लेवल इंडेक्स. आता तुम्हाला या स्क्रीनवरती एक एक्झाम्पल दिसत असेल,
याच्यामध्ये बघा काय आहे तर प्रायमरी लेवल इंडेक्स जो रॅम वरती असणार आहे, त्याच्यानंतर सेकंडरी लेवल इंडेक्स आणि ऍक्च्युअल डेटा म्हणजे डेटा ब्लॉक्स मध्ये. डेटा ब्लॉक्स काय आहे तर हे एक स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामध्ये डेटा काय होऊन राहतो, स्टोअर होऊन राहतो. मग याच्यामध्ये बघा प्रायमरी लेवल इंडेक्स हा रॅम वरती स्टोअर असतो आणि सेकंडरी लेवल इंडेक्स आणि डेटा ब्लॉक्स हे सेकंडरी मेमरी वरती स्टोअर असतात, म्हणजे हार्ड डिस्क वरती स्टोअर असतात. तर आता बघा प्रायमरी लेवल इंडेक्स मध्ये तुम्हाला दोनच कॉलम्स दिसतील. इट कंटेन्स ओनली 2 कॉलम्स, दॅट इज रोल अँड पॉइंटर. त्याच्यामध्ये एक तरी कॉलम आपल्याला इथे घ्यावा लागेल जो की ऍक्च्युअल डेटा मध्ये काय आहे स्टोअर आहे. तर याच्यामध्ये घेतलेला आहे रोल. रोल नंबर घेतल्यानंतर बघा ह्याच्यामध्ये इथे पॉइंटर कॉलम आहे म्हणजे इंडेक्स असणार आहे. ह्यामध्ये इंडेक्सिंग पॉइंटर बघा त्याच्यामध्ये रोल नंबर 100 असेल तर या पोझिशनला काय होणार आहे, प्लेस होणार आहे. त्याच्यानंतर काय होतं तर ह्याच्यामध्ये रेकॉर्ड्स त्याच्या खाली येणार आहेत. त्याच्यानंतर बघा 200 आणि 300. आफ्टर दॅट ऑल द नंबर्स आफ्टर 300 आर गिवन हिअर. ओके. त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये फर्स्ट काय सर्च केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आहे 100. 100 नंतर काय घेतलेलं आहे 110 आहे. ओके. तर आता याच्यामध्ये घेताना फक्त 100 चा घेतलेला आहे. याच्यामध्ये घेताना नंतर नेक्स्ट 110 चा घेतलेला आहे. लक्षात आलं. म्हणजे 100 to 109 हे या इंडेक्सिंगशी रिलेटेड येणार आहेत, म्हणजे 100 बरोबर. ओके. त्याच्यानंतर हा बघा 110. आता 110 टू 119 इथपर्यंत जे रेकॉर्ड आहे ते या पॉइंटर मध्ये येणार आहे. तुम्हाला डॅश केलेली दिसेल. त्याच्यानंतर असणार आहे 120. ओके. बघा 120. त्याच्यानंतर इथे काय स्टार्ट झालेलं आहे 200 अँड आफ्टर दॅट 300. म्हणजे सिक्वेन्शियली 1 बाय 1 रेकॉर्ड हे डेटा ब्लॉक्स मध्ये स्टोअर असणार आहेत, पण ते फेच करताना सेकंडरी लेवल मध्ये मिनिमाइज करून घेतले जातील आणि त्याच्यातून मिनिमाइज करून जे काही इंडेक्सिंग क्रिएट केलं जातं तर ते प्रायमरी लेवल इंडेक्स मध्ये घेतलं जाणार आहे. आता इथं तुम्हाला फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. If we want to find the record of roll number 111 in the diagram, then it will search the highest entry which is smaller than or equal to 111 in the first level index. It will get 100 at this level. म्हणजे त्याच्यामध्ये बघा सपोज 111 म्हणजे 111 नंबरचा रेकॉर्ड जर ह्याच्यामध्ये सर्च करायचा असेल तर त्याच्यामध्ये हायेस्ट एंट्री सर्च केली जाते जी स्मॉलर असेल किंवा इक्वल टू 111 असेल. ओके. तर ह्याच्यामध्ये स्मॉलेस्ट 111 पेक्षा स्मॉलेस्ट एंट्री कोणती प्रायमरी इंडेक्स मध्ये 100 आहे. त्याच्यानंतर ही लेवल त्याच्यामध्ये मिळाल्यानंतर ही लेवल कुठे जाणार आहे तर सेकंडरी लेवल मध्ये जाणार आहे. सेकंडरी लेवल मध्ये काय करेल अगेन इट डज मॅक्झिमम अँड गेट्स 110. आता ह्याच्यामध्ये बघा ह्याच्यापेक्षा मिनिमम काय आहे सेकंडरी मध्ये गेल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू सर्च करायची 111. 111 पेक्षा मिनिमम कोणती आहे मध्ये 110. ओके. इथे दिसते तुम्हाला 110. ती व्हॅल्यू सर्च केली जाईल आणि त्याच्यानंतर काय केलं जाईल इट स्टार्ट सर्चिंग इच रेकॉर्ड टिल इट गेट्स 111. 110 नंतर ते सिक्वेन्शियली सर्च करत राहील की त्याच्यामध्ये 111 कुठं आहे. तर त्याच्यामध्ये ते इझिली 110 नंतर त्याला इझिली तो नंबर तिथे काय होणार आहे सर्च होणार आहे. तर या टाइप मध्ये हे सेकंडरी इंडेक्सिंग यूज होतं आणि हे मोस्ट ऑफ दी यूज केलेलं इंडेक्सिंग आहे. This is how a search is performed in this method. Inserting, updating or deleting is also done in the same manner. Okay. तर या स्टेप मध्ये इन्सर्टिंग केलं जातं, अपडेटिंग केलं जातं किंवा डिलीटिंग केलं जातं. त्याच्यानंतर आहे क्लस्टरिंग इंडेक्स. A cluster index can be defined as an ordered data file. Sometimes the index is created on non-primary key column which may not be used unique for each record. In this case, to identify the record faster, we will group 2 or more columns to get the unique value and create index out of them. This method is called as clustering index. That means just like a cluster table. क्लस्टर टेबलची कन्सेप्ट आपण मागच्या पॉइंट मध्ये बघितलेली होती की याच्यामध्ये कसं यूज केलं जातं. तर आता याच्यामध्ये बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेलं आहे सपोज अ कंपनी कंटेन्स सेव्हरल एम्प्लॉईज इन इच डिपार्टमेंट.
Suppose we use a clustering index where all employees which belongs to the same department ID are considered within a single cluster, and index pointers point to the cluster as a whole. Here department ID is a non-unique key. आता याच्यामध्ये बघा डिपार्टमेंट आयडी म्हणजे 1 2 3 4 5. सपोज याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर या एक्झाम्पल मध्ये तर सपोज एखादं कंपनी असेल आणि त्याच्यामध्ये भरपूर एम्प्लॉईज प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये वर्किंग करत असतील तर एखाद्या पर्टिक्युलर एम्प्लॉईची डिटेल्स फाइंड आउट करणं याच्यामध्ये इझी नाहीये. तर त्याच्यामध्ये डिपार्टमेंट सेपरेट किंवा डिपार्टमेंट आयडी थ्रू एक इंडेक्स क्रिएट केलेली आहे आणि त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटला आयडी अलोकेट करून त्याला एक पॉइंटर क्रिएट केलेला आहे आणि त्यामुळे तो जो काही पॉइंटर आहे तो त्या पर्टिक्युलर डेटा ब्लॉक्सला मॅच करून पाहिला जाईल. तर त्या पर्टिक्युलर रेकॉर्ड मध्ये त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंट आयडीच्या एम्प्लॉईजचा होल डेटा तिथे काय असणार आहे, स्टोअर असणार आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा दाखवलं होतं क्लस्टर याच्यामध्ये क्लस्टर फाईल ऑर्गनायझेशन. तर या क्लस्टर फाईल ऑर्गनायझेशन टाइप मध्ये क्लस्टर की यूज करून केलं जातं पण याच्यामध्ये इंडेक्सिंग असल्यामुळे याच्यामध्ये इंडेक्सिंग ही कन्सेप्ट यूज करून जे काही क्लस्टर फाईल ऑर्गनायझेशन आहे ती कन्सेप्ट याच्यामध्ये मॅच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. Okay, these are the three types of the indexing, that is primary index, secondary index and clustering index. Okay, after that we will see some of the concept, that is how to create the index, how to delete the index, like that. In that first one, create index command. The basic syntax of create index is create index, index name on table name. म्हणजे आपण एखाद्या पर्टिक्युलर टेबल वरती काय करू शकतो तर इंडेक्स क्रिएट करू शकतो. ते क्रिएट करण्यासाठीचा सिंटॅक्स काय आहे तर क्रिएट इंडेक्स, इंडेक्स नेम ऑन टेबल नेम. ओके, फॉर एक्झाम्पल आपल्याला करायचं असेल क्रिएट तर काय येईल बघा, क्रिएट इंडेक्स, सपोज index underscore student on table name is student. तर या टाइप मध्ये आपण काय करू शकतो, इंडेक्स क्रिएट करू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, अ सिंगल कॉलम इंडेक्स इज क्रिएटेड बेस्ड ऑन ओनली वन टेबल कॉलम. द बेसिक सिंटॅक्स इज ॲज फॉलोज. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या पर्टिक्युलर टेबल वरती एखाद्या पर्टिक्युलर कॉलम वरती जर इंडेक्स क्रिएट करायचा असेल, फॉर एक्झाम्पल मला प्रायमरी की इंडेक्स क्रिएट करायचा आहे. ओके, प्रायमरी की इंडेक्स मी कसं क्रिएट करणार आहे तर मी इथे ऍज इट इज कॉपी करते बघा, क्रिएट इंडेक्स, इंडेक्स स्टुडंट ऑन स्टुडंट. म्हणजे स्टुडंट हे काय आहे तर टेबल नेम आहे आणि त्यामधील जो काही रोल नंबर आहे तर आणि या रोल नंबर कॉलमला मी प्रायमरी की असाइन केलेली आहे तर त्याच्यावरती मी काय करू शकते, सिंगल कॉलम इंडेक्स क्रिएट करू शकते. किंवा विदाउट नॉन प्रायमरी की म्हणजे जे बाकीचे की कॉलम्स आहेत तर त्यावरती सुद्धा मी इंडेक्स क्रिएट करू शकते. असं नाही की ज्याच्यावरती फक्त प्रायमरी की आहे तर त्याच कॉलम वरती इंडेक्स क्रिएट होऊ शकतो. त्याच्यानंतर आहे बघा युनिक इंडेक्स. युनिक इंडेक्सेस आर युज्ड not only for performance but also for data integrity, and it does not allow any duplicate values to be inserted into the table. आता याच्यामध्ये काय होऊ शकतं तर युनिक इंडेक्स क्रिएट केल्यामुळे ह्याच्यामध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज काय होत नाहीत, इन्सर्ट होत नाही. तर त्याचे सिंटॅक्स बघा काय आहे, क्रिएट युनिक इंडेक्स, इंडेक्स नेम ऑन टेबल नेम अँड कॉलम नेम. फॉर एक्झाम्पल बघा मी ऍज इट इज इथे कॉपी करते सिंटॅक्स एक्झाम्पल ऑन. इथे फक्त तुम्हाला काय कीवर्ड यूज करावा लागेल, युनिक. ओके, क्रिएट युनिक इंडेक्स, इंडेक्स स्टुडंट ऑन स्टुडंट, कॉलम इज रोल नंबर. ओके, the next one is composite index. Composite index is an index on two or more columns of a table. म्हणजे एकापेक्षा जास्त कॉलम्स वरती आपण इंडेक्स क्रिएट करू शकतो. बघा फॉर एक्झाम्पल रोल नंबर असेल आणि सपोज क्लास या कॉलम वरती सुद्धा इंडेक्स क्रिएट करायचा असेल तर तोही आपण इथे करू शकतो. ओके,
Then implicit index. Implicit indexes are indexes that are automatically created by the database server when the object is created. Indexes are automatically created for primary constraint and unique constraint. म्हणजे जे implicit indexes आहेत ते सिस्टीम मध्ये ऑटोमॅटिकली जनरेट होतात आणि हे कशावरती जनरेट होतात तर त्याच्यावरती प्रायमरी की आहे यूज केलेली आहे आणि त्याच्यावरती युनिक कन्स्ट्रेंट यूज केलेला आहे तर त्याच्यावरती हे implicit indexes काय होऊ शकतात यूज होऊ शकतात. Then the last point is drop index. Then first of all, when create the index, after that we drop that particular index by using the drop command, and care should be taken when dropping an index because the performance may either slow down or improve. ज्याच्यामध्ये केअरफुली एखादा इंडेक्स काय करायचा आहे डिलीट करायचा आहे तर डिलीट करण्यासाठी त्याच्यामध्ये काय आहे सिंटॅक्स तर ड्रॉप इंडेक्स नेम. This is the basic syntax for dropping the particular indexes, just like drop index name. Okay. So this is the last point in our chapter, and this is the end of your unit 1. Okay. So in this lecture we study about, just revise it, indexing. Indexing is the last chapter. Okay. Indexing, first of all we see the concept of indexing, then the types of indexing, just like primary index. Primary index have types: dense index, sparse index, and by using that it contains another index which is multi-level index. Then second main type is secondary index. Next one is clustering index, and then the syntax for creating and dropping the index. Okay, thank you.